मित्र हो नमस्कार. आपण मागील भागात पार्ट 1 मध्ये जमीन खरेदी विक्री व्यवहाराबाबत बघितले होते. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 पाहणार आहोत, जमीन खरेदी विक्री व्यवहार. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असलास तर माझ्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करून चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एन्कम्ब्रन्सेस म्हणजेच बोजा. संबंधित जमिनीवर जर कोणत्याही संस्थेचा बँकेचा बोजा असल्यास तसा बोजा हा जो कमी करावा लागतो. असे न केल्यास सदरचा जमिनी विक्रीचा व्यवहार हा बेकायदेशीर स्वरूपाचा ठरला जातो. संबंधित जमिनीवर रक्कम 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा बोजा असल्यास संबंधित जमिनीवर ऋणमोचक नोंदणीकृत ऋणमोचक दस्त करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे 1,00,000 रुपयावरील बोजा कमी करण्यासाठी संबंधित नोंदणी दस्त करावा लागतो. असे करण्याने संबंधित नोंदणी दस्त केल्याने त्यावरील बोजा हा कमी होतो. एखाद्या इसमास संबंधित जमिनीवर रक्कम रुपये 1,00,000पेक्षा जास्त रक्कम रुपयाचा जर बोजा निर्माण करायचा असेल तर अशा संबंधित जमिनीवर नोंदणीकृत गहाणखत दस्त नोंद करणे गरजेचे आहे. त्याने संबंधित गहाणखताने त्या जमिनीवरती बोजा निर्माण होतो. एकत्र कुटुंबकर्त्याची नोंद कमी करताना इतर कायदेशीर वारसांची कब्जेदार सदरी नोंद करणे कायद्याने क्रमप्राप्त आहे. परंतु जर असा एखादा एकत्र कुटुंबकर्ता जर चुकीच्या मार्गाने या बेकायदेशीर मार्गाने नोंद करत असल्यास तर असे करणे हे त्यास गुन्ह्यास पात्र ठरू शकते व हे असे करणे हे बेकायदेशीर आहे. पुढील मुद्दा आहे अज्ञान व्यक्ती. अज्ञान व्यक्ती म्हणजे ज्यांचे वय वर्ष 18 वर्षांपेक्षा कमी असतील अशा इसमास व्यक्तीस अज्ञान व्यक्ती असे संबोधले जाते. अशा अज्ञान व्यक्तींच्या संबंधित शेत जमिनीवरती पालक होतं म्हणजे पालकास त्यांच्या अज्ञान व्यक्तीच्या शेत जमीन किंवा मिळकत विकण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा अज्ञान व्यक्तींच्या संबंधित जमिनीवरती अज्ञान व्यक्तीचा पालक जर इसम हा जमीन विकत असेल तर अशा व्यक्तीसोबत व्यवहार करू नये आणि तसा व्यवहार केलेला हा बेकायदेशीर स्वरूपाचा मानला जातो. म्हणून अज्ञान व्यक्तीच्या संबंधित जमिनीचे व्यवहार हे बेकायदेशीर असतात. पुढील मुद्दा आहे मयत व्यक्ती. मयत व्यक्तीचे वारसांचे नावे लावणे हे गरजेचे आहे. मयत व्यक्तीचे वारस आहेत सर्व वारसांची नावे लावणे सातबाऱ्या उतारावर क्रमप्राप्त आहे व कायदेशीर आहे. परंतु जर मयत व्यक्तीचे इतर वारसांपैकी कोणीही एखाद्या वारसाचे नाव जर नजर चुकीने राहिले असल्यास अशा व्यक्तीने ज्याचे नाव नजर चुकीने राहिल्यास त्याने योग्य ते पुरावे सादर करून त्यांचे नाव सातबारा उतारा सदरी लावणे गरजेचे. परंतु असे नाव लावणे हे वेळेतच करणे गरजेचे आहे. आणि जो कोणी असे नाव जर मयत व्यक्तीच्या वारसांचे नाव जर वगळले असल्यास अशा इसमास गुन्हा प्राप्त होऊ शकतो आणि सदर इसमास गुन्हेगार स्वरूपाची कारवाई होऊ शकते. म्हणून मयत व्यक्तीच्या संबंधित जमिनीबाबत व्यवहार करताना सर्व वारसांची नावे हे संबंधित सातबारा उतारावर नोंद झाली आहे की नाही हे पाहूनच संबंधित जमिनीचा व्यवहार करावा. संबंधित शेत जमिनीवर एखाद्या मयत इसमाचे नाव सातबारा उतारा सदरी असल्यास सदर मयत व्यक्तीचे नाव हे मृत्यू दाखला देऊन संबंधित मयत व्यक्तीचे नाव हे सातबारावरून कमी करण्यात आले. संबंधित शेत जमिनीच्या तुकड्यात म्हणजेच 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रात वाटणीपत्र हे करता येत नाही. त्याचप्रमाणे जर एखाद्या वारसाचे मयत व्यक्तीच्या एखाद्या वारसाचे जर नाव वगळले असल्यास असे वाटणीपत्र देखील बेकायदेशीर ठरले जाते. पुढील मुद्दा आहे बक्षीसपत्र म्हणजेच शेत जमीन तुकडा म्हणजेच 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रात बक्षीसपत्र बनवता येत नाही. त्याचप्रमाणे स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये बक्षीसपत्र बनवता येत नाही. परंतु जर संबंधित जमीन जर वारसा हक्काने मिळाली असल्यास अशा वारसा हक्का जमिनीमध्ये बक्षीसपत्र करता येत नाही व बक्षीसपत्र बनवता येत नाही. त्याकरिता जर संबंधित जमीन ही जर वारसा हक्कांपेक्षा स्वकष्टार्जित मिळकतीची असल्यास अशा स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये बक्षीसपत्र हे बनविले जाते आणि बक्षीसपत्राचा दस्त देखील नोंदवला जातो. मित्र हो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये शेत जमीन खरेदी विक्री करताना कोणकोणती दक्षता घ्यावी लागते याबाबतची माहिती घेतली. पुढील भागात म्हणजे पार्ट 2 मध्ये आपण अजून सविस्तर माहिती घेणार आहोत. अजून काय कायदेशीर बाबी ह्या पूर्तता कराव्या लागतील याविषयीची माहिती पुढील पार्ट 2 भागामध्ये घेणार आहोत.
तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स मिळून जातील. जय हिंद.